तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा विषय असा आहे की प्रत्येकाच्या घरी म्हणजे कार आहेत. म्हणजे कोणाकडे पेट्रोल आहे, कोणाकडे डिझेल गाडी आहे, तर कोणाकडे सीएनजी गाडी आहे. तर ही आमच्या मित्राची कार आहे, टाटा पंच. तर टाटा पंच मध्ये हे मित्रांना आमच्या पेट्रोल व्हर्जन मध्ये गाडी घेतलेली. आणि पेट्रोलचं तुम्हाला माहित आहे, प्रत्येकाला मायलेज पेट्रोलची गाडी जी आहे ती मायलेज कमी देत असते आपल्याला. तर प्रत्येक जण कसं डिझेल किंवा सीएनजी मध्ये कन्व्हर्जन करत असतोय, म्हणजे गाडी घेत असतोय. तर आमच्या मित्रानं पण एक ही गाडी आहे ही पेट्रोलमध्ये, तर हिला सीएनजी मध्ये कन्वर्ट केले. तर सीएनजी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तर विषय कसा होतोय की आपल्याला डिक्कीला म्हणजे जेव्हा सिलेंडर हे आपण बसवतोय तेव्हा आपल्याला साहित्य वगैरे ठेवायला खूप प्रॉब्लेम येत असतोय. कारण याच्यावर वेटली आपण सिलेंडर व वेटली ठेवू शकत नाही. काही लिमिटेशन्स येतात. त्याच्यानंतर डिक्की जी आहे ही म्हणजे कॉम्पॅक्ट होते साहित्य वगैरे ठेवायला, त्यामुळे प्रॉब्लेम येतोय. तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून आमच्या मित्रानं काय केलेलं, ही जी सीएनजी आहे गाडी, तर त्या गाडीच्या वरती आम्ही एक असं सेटअप बनवलंय. त्या सेटअप तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघू शकता, हे असं प्लायवूड कट करून याला बिजागरीनं प्रॉपर जॉईन करून हे असं डिझाईन बनवलंय. आणि हे जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीमध्ये असं माउंट करता या सिलेंडर म्हणजे डिक्कीमध्ये, तर हे असं प्रॉपर हे बसते बघा. आणि ह्याच्यावरती कसं होते की ह्याच्यावरती तुम्ही वेट म्हणजे जे साहित्य आहे वेटली ते तुम्ही ठेवू शकताय. म्हणजे तुमच्या टाकीला काही प्रॉब्लेम येणार नाहीये किंवा वेट तुमच्या टाकीवर पडत नाही. हे प्रॉपर असं हे दोन्ही या टायरच्या मध्ये क्लॅम्प होते आणि त्यामुळे हे प्रॉपर बसते. आणि हे व्यवस्थित दिसावं म्हणून थोडा आम्ही जे कापड आहे कापड असं एक आणून प्रॉपर कट केले. आणि त्याच्यावरती हे असं आम्ही आता चिकटणार आहे. म्हणजे आता तुम्हाला डेमोसाठी दाखवले आम्ही, म्हणजे खालचा भाग दाखवायचा होता त्यामुळे मी कापड चिकटलेलं नाही आम्ही. तर तुम्हाला पण असं जर तुमच्या सीएनजी गाडीला करून घ्यायचं असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही हे असं बनवून घेऊ शकताय. आणि हे खूप चांगलं बनवलंय. याच्यावरती तुम्ही म्हणजे वेट जास्त ठेवून गाडी तुमची नेऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर नवीन माझ्या चॅनलला नवीन जर असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझे जास्तीत जास्त व्हिडिओ. थँक्यू.